मी परमात्म्याला यथार्थ रूपाने जाणून घेतलं ना, मला आनंद झाला, खूप आनंद झाला. अंतर बाह्य आनंदच आनंद आहे. तुम्ही खरं सांगा, आपल्याला आनंद आहे का? कोणाला विचारा, राम राम, कसं काय चाललं, ते एकदम मजेत. त्याला हे बरं जेवण या नाही ना, झाकली मूठ सवाल काय सांगावं तुम्हाला? हो, काय सांगू तुम्हाला, सांगता येत. तसं सगळे दुःखी आहेत महाराज. पण संतांना विचारलं, तुम्ही दुःखी आहात का? आम्ही दुःखी नाही. नाथ महाराजांना विचारलं, त्यांनी सांगितलं आम्ही दुःखी नाही. हो, ते तर म्हणले अवधीची त्रैलोक्य आनंदाचे आकार. का आनंदाचं झालं? चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं आणि म्हणून मी आता आनंद. माऊलीनं वर्णन केलं, तैसा सचितानंद चौकटा दाऊनिया द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. अमृतानुभवातील कवी आहे. द्रष्ट्याला द्रष्टा भेटला की आनंद होता, जीवाला परमात्मा भेटला की आनंद होता. हो, गवळणींना श्रीकृष्ण भेटला, आनंद. यशोदेला श्रीकृष्ण भेटला, आनंद झाला. नंद बाबांचं नावच नंद आहे, नंदाला आनंद झाला, कृष्ण भेटला. तुम्हाला आम्हाला आनंद व्हायचा असेल तर कोण भेटला पाहिजे? कृष्ण भेटला. आणि कृष्ण भेटायचं तर काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून भागवत कथा लोक ज्ञानेश्वरी वाचतात आणि सांगतात आम्ही लय दुःखी आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांनी भटकाला सांगितलं, तैसा वाग विलास विस्तारू गीता तेशी अर्थ करू आनंदाचे आवारू मांडू जगा. अरे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय आणि त्या ज्ञानेश्वरी गीतेचा भाव तुम्ही सांगितला, वाग विलास विस्तारू आणि आनंदाचे आवारू मांडू जगा. तुमच्या समोर आनंद मांडलेला आहे, तुम्ही म्हणता मी दुःखी आहे. तुम्हाला भगवद्गीता कळलीच नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळलीच नाही. भागवत ऐकू नका, कळून घ्या. ज्ञानेश्वरी ऐकू नका, कळून घ्या. वाचू नका, कळून घ्या, कळून घ्या. भजन नुसतं म्हणू नका. भजनात आनंद असेल तर त्या भजनाला काय गुणी. हो, प्रेमाविन भजन मोती अर्थाविन पोथी वाचुले काय. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या फार वेळ नव्हता, आपण मंगलाचरणाचा श्लोक करून पुढे जाऊया. या ठिकाणी भागवताचा पहिला श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तो सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण कशाला कारण आहे? विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या निर्मितीला तो काय आहे? हो, हेतू आहे. हेतू कोणी जग निर्माण केलं? सगळा कोणी शिवला? असं विचार. हो, तुमचा सगळा भारत कोणी शिवला? टेलरने शिवला. टेलरने शिवला, टेलरने शिवला असेल बरोबर, पण त्याला कपडा कोणी आणून दिला? कपडा दुकानात आणून दिला. दुकानात कपडा कुठून आला? ते मिल मधून आला. मिल मध्ये कपडा कसा झाला? ते त्यांना कापूस दिला आणून. मग कापूस कोणी तयार केला? शेतकऱ्यांनी उगवला. शेतकऱ्यांनी पेरला, उगवला कोणी? परमात्मा. म्हणजे परमात्म्याने कापूस उगवला, तो कापूस मिल मध्ये गेला, त्याने प्रक्रिया केली, कपडा झाला, तो कपडा दुकानात आला, दुकानातून कपडा विकत घेतला, तो टेलरला दिला, टेलरने सगळा शिवला. मग ह्यो टेलरचा कपडा का दुकानदाराचा कपडा का मिलचा कपडा का मूळ कापूस? आणि कापूस कुठून उगवला? माती. ती माती पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश पंचमहाभूत कुठून निर्माण झाली? महत्त्व कुठून आलं? ते माया कुठे आहे? त्या ब्रह्माच्या एका अंशात. मूळ काय झालं? ब्रह्म झालं. मग कोणी निर्माण केलं जगत सगळे? त्या ईश्वराने निर्माण केलं. वास्तविक पाहता एक छोटं उदाहरण देऊन पुढे जाऊ. तुम्हाला कोळी माहिती ना? कोळी कोळी जाळा निर्माण करतो. ते जाळ्याचं मटेरियल कुठून आणतो? वाटातूनच काढतो. आणि
त्याने दुसऱ्याला राहायला केले जाणं का स्वतःला राहायला केलं? स्वतःला. तसं परमात्म्याने स्वतःच्या लीलेने जगत निर्माण केलं. कोण राहायला लागले याच्यामध्ये? परमात्मा राहायला. हे फक्त वारकऱ्यांना कळलं, लक्षात घ्या. वारकरी संतांनी सांगितले, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. आम्ही कुठं देव पाहतो? सर्वत्र देव पाहतो. आणि सर्वत्र जो देव पाहतो तोच संत आहे. हरी हरीची दासा हरी दहे तो हरी सर्वत्र व्यापक भरलेला आहे. हरी व्यापक सर्वत्र समान, सर्वत्र भरलेला आहे. आणि म्हणून असा जो हरी आहे तो जगाला विश्वाला काय आहे? कारणीभूत आहे. आणि सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय, 3 तापांचा नाश करणारा तो आहे. आता कोणते 3 ताप? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. माझी विनंती आहे सगळ्यांना, उद्यापासून आपल्या भागवताला येताना फार जेवण करून येऊ नका. संध्याकाळची वेळ आहे, आपण उन्हामुळे संध्याकाळची वेळ ठेवली होती. आणि मस्त जर आमरस जेवण करून आला, ही तर भागवत कथा नाही काय होईल? इथं चांगली झोप लागेल. म्हणून थोडंसं कमी अन्न आपण घेतलं पाहिजे. कथेमध्ये ऐकत असतात 3 प्रकारचा ताप आहे: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराच्या आतले रोगराईचा. आमच्या रंगनाथ गुरुजींनी त्याचं वर्णन केलं. रोगराईचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख. किती दुःख झाले? 3. आता तुम्ही थोडं थोडं बोलत चला. रोगराईचं दुःख कशाने जाईल? औषधाने जाईल ना. इतकं गंभीर होऊन नका ऐकू, थोडं थोडं बोला है ना. फार गंभीर होऊन ऐकू नका. रोगराईचं दुःख कशाने जाईल? औषधाने जाईल. पापाचं दुःख कशाने जाईल? काय केलं म्हणजे पापाचं दुःख? पुण्याने जाईल ना. रोगराईचं दुःख कशाने जाईल? औषधाने जाईल. पापाचं दुःख कशाने जाईल? पुण्याने जाईल. अगदी बरोबर. आता सांगा, खरा प्रश्न आता आहे, जन्म मरणाचं दुःख कशाने जाईल? नामस्मरणाने. जन्म मरणाचं दुःख त्या परमेश्वराला यथार्थ स्वरूपाने जाणून घेतल्याने जाईल. तुकोबराने सांगितलं कोणता रोग झालाय आम्हाला, त्या रोगाचं नाव सांगितलं भवरोग झालेला आहे. आणि तो भवरोग प्रचंड मोठा रोग आहे. बाकीचे रोग जातील कसे? गोळ्या औषधाने. गोळ्या औषधाने जाणार रोग नाही ना. याचं औषध फार वेगळंच आहे. कोणतं औषध आहे याचं औषध कोणतं आहे? याचं औषध ब्रह्मरसाचा काढा आहे ना. Thank you.
नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केले. अनादिनिर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला मुनी. हो, आणि पुढे काय म्हटलंय? त्रिविध तापाची कराया झाडली. हो, कोणत्या तापाची? तीन ताप आहे म्हणून इथं सांगितले तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून त्या श्रीकृष्णाला आपण नमन करू आणि मंगलाचरण करून आपण आपल्या कथेला प्रारंभ करूया. श्रीकृष्णाची ही अद्भुत लीला आपल्याला ऐकायची आहे. हे ऐकण्याकरता पहिल्यांदा त्याचं महत्व कळालं पाहिजे. कोणतीही गोष्ट तोपर्यंत माणूस घेत नाही जोपर्यंत त्याचं महत्व कळतं. तुम्हाला कोणी म्हटलं का काय चाला कथा ऐका, काय होतं कथा ऐकून, तर माहीतच नसलं तर कशाला बरं घरी टीव्ही पाहून. टीव्ही पाहण्यात आणि कथा ऐकण्यातला फरक जर लक्षात आला येतील की नाही. म्हणून या कथेचं महात्म्य व्यासांनी वर्णन केलं. वास्तविक पाहता व्यास महर्षींचं भागवत आहे, त्यांनी रचलेलं आहे आणि त्यांचा सुपुत्र श्री शुकाचार्य यांनी जगाला बोध दिला. वक्ता कसा असावा याचे वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचंय. आणि म्हणून श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना श्रीमद भागवताचं महात्म्य या ठिकाणी वर्णन व्यास महर्षी करतायत. भागवत पुराणाच्या स्कंद पहिल्यामध्ये दुसरा जो अध्याय आहे तो याचं वर्णन करतात. आणि म्हणून जो श्लोक आलेला आहे की शुकदेवांचं वर्णन केलं. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, 12 वर्ष शुकदेव आईच्या उदरातच राहिले, बाहेरच आले नाही. व्यास महर्षी म्हणायचे अरे बाहेर येते म्हणून नाही, बाहेर आले की माया पकडेल ना मला. मायेला घाबरून शुकदेव म्हणे आईच्या उदरातच राहिले. पण ज्यावेळेस ते बाहेर आले 12 वर्षाचे शुकदेव काही कुणाला न बोलतात पळायला वर्णन करताय. धावत सुटले. व्यास महर्षी मागे म्हणतात बाळा अरे थांब पुत्रा थांब. व्यास थांबले नाही. शेवटी त्या वृक्षांना वाटले की अरे व्यास महर्षी हात मारले. त्यांनी उभं दिला. कोणी? त्या वृक्षांनी शुकदेवांच्या वतीने ओ बाळा थांब, बाळा हे पुत्रा. त्या वृक्षांनी धावत 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 जात असताना एका सरोवराच्या बाजूला काही तरुण मुली स्नान करत होत्या. शुकदेव चालले, त्यांना काही वाटले. त्या मुली स्नान करत राहिल्या. पाठीमागून बैलवृद्ध असले व्यास महर्षी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्यांनी वस्त्र धारण केलेलं वाटल्या. व्यास थांबले. मुलींना बोलवलं म्हणजे मुलींना माझा पुत्र आता गेला, तरुण मुलगा, आणि तुम्हाला त्याची लाज वाटली नाही आणि मी वयोवृद्ध आणि तुम्ही लाजले का बरं? त्यावेळेस त्या तरुणींचं वर्णन केलं. तुमचा पुत्र जो आहे तो पुत्र विदेही आहे. स्त्री पुरुष त्याला भेदभाव नाही. भेदा भेद भेद माहित नाही. आमची नजर शुद्ध झाली पाहिजे. काय करावं? सगळा विकार डोळ्यातून आमच्या बुद्धीमध्ये झाला. व्यास महर्षी म्हणाले, ते तरुणी म्हणाल्या महर्षी व्यासांना की तुमच्यामध्ये स्त्री पुरुष भेद आहे म्हणून आम्ही लागलो, तुमच्या मुलामध्ये तो नाही. इतका तो काय शुद्ध आहे, इतका तो शुद्ध आहे. आणि म्हणून या शुक महर्षींना भागवतामध्ये अत्यंत महत्व, फार महत्व. वक्ता कसा असावा जर कोणी विचारलं, शुकदेवांसारखा वक्ता असावा. शुकदेव विदेही महात्मा होते. काही महात्मे मागच्या जन्ममुक्त झालेले असते, प्रारब्धवशात जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून ते महात्मे जन्मतात महात्मे असतात. सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. भागवतात वर्णन आहे. हो, सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे असा जाणणाऱ्या शुकदेवांना मी नमस्कार करतो.
ते वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात देव कसा प्राप्त होईल, तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. उपाय देवाच्या हरीच्या प्राप्तीचा जो उपाय हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. नाथमहाराजांनी वर्णन केलं आहे. म्हणून संतांना नमस्कार केला पाहिजे. शुकदेवांना सर्वांनी नमस्कार केला. शुकदेव वृत्ती निवृत्ती झालेली होती, वृत्तीवरच नव्हते. वृत्ती संपली पाहिजे माणसाची. आणि म्हणून या ठिकाणी वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तोची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हो, सगळ्यांना वंदन करून या ठिकाणी कथा सुरुवात होते. ईश्वराला नमस्कार, साधू संतांना नमस्कार, श्रोत्यांना नमस्कार. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा श्रोत्यांना नमस्कार आहे. प्रभो तुम्ही महेशाचे मोती, मी दुबळा अर्जित असे भक्ती. हे बोल जरी गंगावती, तरी स्वीकारावती. नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांप्रती नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. आज भागवत महात्म्य या ठिकाणी प्रारंभ करतात. नैमिषे सुतमानी या ठिकाणी जी रसस्वाद कुशल अशी जी कथा आहे, कथामृत आहे, या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. नैमिषारण्यामध्ये ही जी भागवताची कथा आहे ती श्रवण करण्याकरता शौनकादी ऋषींसह अनेक ऋषी एकत्रित आहेत. सगळे ऋषी एकत्रित आहेत. समोर सुत महर्षींना उच्च आसनावर बसवलेले आहे. व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर शौनक ऋषींनी प्रश्न केलेला आहे. बघा, उपनिषद बघा, भगवद्गीता बघा, जेवढे वैदिक ग्रंथ आहेत तेवढे वैदिक ग्रंथ, गुरु शिष्यांचा संवाद आहे. हे कसं कळत नाही, आज कळत नाही आपल्याला. जर गुरु केलेले नसतील तर आपलं कल्याण होणार नाही, उद्धार होणार नाही. श्री गुरूंना शरण गेलो पाहिजे. गुरु करणे म्हणजे आजच्या काळातली संकल्पना आहे, माळ घालणे आणि मंत्र घेणे, एवढंच नाही. हो, त्यांना शरण गेलं पाहिजे. यदक्षरमनाख्येय आनंदम मजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रयेत्. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात सांगतायत, मी माझे श्रीगुरु निवृत्तीनाथांना त्यांचा आश्रय घेतला. आश्रय कोणाचा? श्रीगुरूंचा. आणि म्हणून आश्रय घेतला पाहिजे. सगळ्या ऋषींना या ठिकाणी सूत महर्षींना व्यासपीठावर बसवलं, नमस्कार केला, त्यांची पूजा केली. आणि शौनक ऋषींनी सूत मुनींना प्रश्न केले.
ज्ञान विरागात् विवेको वर्धते महान् माया मोह निरासस्य वैष्णवे क्रियते कथम. काय प्रश्न विचारला भागवतातला श्लोक आहे. सूत महर्षी नम्रतापूर्वक आपल्याला एक प्रश्न विचारतो. भक्ती ज्ञान वैराग्य हे मिळण्याकरता वैराग्याची गरज आहे. काय केलं म्हणजे मायेचा त्याग होईल? अरे प्रश्न विचारत नाही आपण. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो पण कधी कधी असं सांगत असतो कॉपी करणं चुकीचं आहे पण इकडची कॉपी करत चला. काय आपल्याला कळत नाही काय विचारावं. साधू संतांनी जे विचारलं ते आपण विचारलं पाहिजे. इथे विचारलं मायेचा नाश कसा होईल प्रश्न विचारलाय. भक्ती ज्ञान वैराग्याची वृद्धी कशी होईल? कलियुगामध्ये माणसं राक्षसी झालेले. कलियुगामध्ये वेळ काळ कोणी पाळत नाही. त्या कलियुगामध्ये स्वभाव दुर्बल बनलेला आहे. शक्ती क्षीण झालेली आहे. तुम्हाला सांगतो ह्या वेळेस भागवतात जे सांगितलं जर पुढच्या वेळेस ते सांगितलं तर ते म्हणते नाही नाही छान वाटतं. अरे मागच्या वेळेस सांगितलं ना आता नवीन सांगायला काही कळत नाही ना. बुद्धी तीक्ष्ण झालेली नाही. आणि म्हणून दैवी शक्ती संपन्न असा सोपा उपाय होत आहे. सूत महर्षींना शौनकांनी प्रश्न विचारला भक्ती ज्ञान वैराग्याची वाढ कशी होईल? माया कशी निवृत्त होईल? हे ऋषीवर्य हे सूत महर्षी आपण आम्हाला असं साधन सांगा की ते साधन सगळ्यांना करायला सोपं आहे. कठीण साधन आम्ही करू शकत नाही. कलियुगे सोपं साधन सांगा. सोपं आवडतं की नाही आपल्याला? सोपं सांगा. ते कल्याण करणारं असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. असे 2-3 प्रश्न विचारले. हो एक गोष्ट लक्षात ठेवा. सावध व्हा. दुर्लभम त्रयमेतत् देवतानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. ह्या कथा 4-4 तास चालतात. मी 2 तास का ठेवली वेळ देताना? मला कल्पना आहे की केवळ कथा सांगणं हा भाव नाही. यामध्ये तत्वज्ञान आलं पाहिजे. तत्वज्ञान पचनी पडण्याकरता इतका वेळ नाही. थोड्या वेळात ते पचावा. वेळ कमी आला कमीच वेळ ठेवा पण तत्वज्ञानाचं चिंतन करायचं. विवेक चूडामणी नामक ग्रंथामध्ये श्रीमदांत भगवान शंकराचार्यांनी वर्णन केलं. 3रा श्लोक विवेक चूडामणी. दुर्लभम त्रयमेतत् 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्यत्वम. हे मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ. काय नशीब तुमचं माझं भेटलंय तुम्हाला. मला मनुष्य देह भेटलेला आहे. दुर्लभ पण भेटला. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम मोक्षाची इच्छा. महापुरुष संश्रयः महापुरुषांचा आश्रय आपल्याला मिळावा. 3 गोष्टी दुर्लभ. नाथ महाराज वर्णन करा. पाहुनिया मनुष्यपणा जीवन साधी ब्रह्मज्ञाना तो लाटा गंधर्वजाना तुझे बिना दुपाई. मनुष्य देहाचे विज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. शरीर उत्तम चांगले शरीरे सुखाचे झोसले शरीरे साध्य होई केले शरीरे साधले परब्रह्म. किती वर्णन करू शकतात. हे वाईट आहे तेवढं ते चांगलं आहे तेवढं. नाशिवंत देव जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान. तर देह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन
100 वर्षाचं आयुष्य ग्रहित आता ते नका ग्रहित धरू. आता कुठे 100 वर्षाचं राहिलं मला. पण शतक गणिले ते अर्ध रात्र काय 100 वर्ष पकडले तर आपण रात्री झोपत होत ना अर्ध तो झोपीतच गेलं राहिला अर्ध. त्याच्यामध्ये बरोबर केलं मध्ये बालक पिडा रोग क्षय आणि मग प्रश्न विचारला काय भजनाशी काय भजनाला उरला. अरे तुझ्याकडे कोणती शक्ती आहे की तू एवढा निवांत राहतोस काही परमार्थ करीत नाही. अरे बाबा उठ जागा हो उत्तीस शतक जाग्रत प्राप्य वरांनी बोधित जागा व्हा उठून जागा व्हा. पण माणसाला ना मृत्यू कळल्याशिवाय जागा होत नाही. भागवतात तेच आपल्याला पाहिजे. सगळ्यात शाश्वत गोष्ट जर कोणती असेल तर मृत्यू. आपला मृत्यू मंगलमय का आणि मंगलमय मृत्यू करायचा असेल तर आता सावध मी तो वर्णन झालं. साधन चतुष्ट संपन्न आपण झालो पाहिजे. विवेक वैराग्य शमदमानी षटक आणि मुमुक्षुत्व प्राप्त करू. हो या जगामध्ये काय सत्य आहे काय असत्य याचा विचार कधी करणार आपण. खरं काय आणि खोटं काय कळतं का आपल्याला. कळत नाही. खरं काय कळून घ्या खोटं काय कळून घ्या. त्याला सारासार विचार करा उतावती नाम धरा कंठी सारासार विचार सारासार विचार त्याला विवेक म्हटलेला आहे. वैराग्य आमच्याकडे वैराग्य नाही असं नाही ना. वैराग्य पण त्या वैराग्याला नाव आहे स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य म्हणजे काय. स्मशानात गेल्यानंतर माणूस काय खरं रात्री फोनवर बोललो आणि सकाळी फोन आला गेला काय चालता बोलता की वैराग्य म्हणायचं. पण हे वैराग्य टिकत नाही. हो वैराग्य टिकत नाही. त्याला फोन आला लगेच हो आलोच ना 2 मिनिटात आलो आपण काम करून निघा संपलं वैराग्य. वैराग्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायात गोबी दिली आहे. विश्रांतले रस सोयी जे जेवणाला ठाऊची होई ते तो ताटती सांडूनी जाई जयापरी तैसे संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एक जण अत्यंत उपाशी होता. त्याच्या आवडीचं रसपोळीचं जेवण होतं. जेवायला बसला आणि एक जणांनी येऊन त्याच्या कानात काहीतरी सांगितलं ताटावरून टाकलं म्हटलं. कुठल्याबरोबर तो ग्रस्त यायचा तुम्हाला भूक लागली की ना तुमचं आवडीचं जेवण आहे रसपोळी जेवा. तो म्हणलं मी जेवणार. काय जेवणार नाही तुम्हाला सांगणार नाही निघून द्या. जेनी कानात सांगितलं तर काय सांगितलं तू त्याच्या कानात. एवढा उपाशी माणूस त्याचं आवडीचं जेवण पण ताट सांडून गेलं. ते ताटाची सांडून जायचं या त्यांनी सांगितलं. मी त्याच्या कानात सांगितलं तू जे जेवण जेवणार आहेस त्याच्या विष घातलेलं. तू जर खाल्लं तर यालाच समज कशाला जेवण तेव्हा. किती उपाशी असू द्या किती भूक लागलेली असू द्या पण तो जेवणात ताट सांडून जाईल. तसं